शेतकरी बंधूंनो, हो, एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. आपण स्वतःच्या कष्टाने अथवा शासनाच्या अनुदानाच्या मदतीने विहीर खोदली आणि पाणी लागलंच नाही तर काय होतं? समजा बोअर घेतली आणि बोअर कोरडी निघाली तर आपल्या कष्टाने जमवलेली प्रत्येक रुपयाची गुंतवणूक पाण्यात जाते. इतका मोठा धक्का त्यांची अर्थव्यवस्था सहन करू शकत नाहीत आणि काही जण स्वतःलाच संपवण्याचा निर्णय घेतात. आज भारतातील शेतकरी पिढ्यानपिढ्या अल्पभूधारक किंवा भूमिहीन होत चालले आहेत. कधी निसर्ग त्यांना मारतोय तर कधी बाजारपेठ लुटते. अनेक शेतकरी असे आहेत की पाणी धरण काही किलोमीटरवर आहे तरी सुद्धा ते वापरू शकत नाहीत, कारण अर्थव्यवस्था साथ देत नाही. मेहनत आहेत, जमीन आहेत, पण पैशांच्या अभावामुळे ते निसर्गावर अवलंबून. या परिस्थितीत देशाचंही नुकसान होतं. भारतातील शेतकरी पूर्ण जगाचं पोट भरू शकतात, गंजात फक्त आधुनिक सुविधा हव्यात. कंपनीने PMKSY आणि बळीराजा जलसंचय योजना यांच्या धर्तीवर प्रकल्प विकसित केला आहे. या अद्भुत उपक्रमाचं नाव आहे एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रकल्पाची संकल्पना, शेतकऱ्यांचे फायदे, नियम व अटी, उद्योगांना फायदा, देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभी. सुरुवातीला आपण नेमकी संकल्पना काय आहे ही बाब समजून घेऊया. धरणाजवळ कंपनी किमान 1 एकर क्षेत्र बाजारभावाने किंवा 20 वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेणार आहे. त्या क्षेत्रामध्ये 5 गुंठ्यावर विहीर आणि 35 गुंठ्यावर शेततळे बांधले जाणार आहे. प्रत्येक 20 एकर लागवड क्षेत्रासाठी 1 विहीर आणि 1 शेततळे असे प्रमाण राखून गावातील उपलब्ध लागवड क्षेत्रासाठी विहिरी आणि शेततळी उभारली जातील. ही सर्व गुंतवणूक पूर्णपणे खाजगी भांडवलातून करण्यात येणार आहे. आणि हो, यासाठी शेतकऱ्याला कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही. या सर्व विहिरी पाईपलाईन नेटवर्कद्वारे जोडल्या जाऊन एक मजबूत सिंचन ग्रिड प्रणाली तयार होईल. या व्यवस्थेमुळे काही विहिरी कोरड्या गेल्या तरी नेटवर्कमधील इतर विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुरूच राहील. हे नेटवर्क उभं करण्यासाठी कंपनी शेतकऱ्याकडून फक्त 5 गुंठे जागा बाजारभावाने किंवा भाडेतत्वावर किमान 20 वर्षांसाठी घेणार आहे. त्या जागेत 2 गुंठेवर विहीर आणि विद्युत खोली बांधली जाईल. आणि उर्वरित 3 गुंठ्यांवर शेततळ खोदून सोलर एनर्जी कंपनीला वीज निर्मितीसाठी विनामूल्य उपलब्ध केली जाईल. या ग्रिड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अखंडित पाणी उपलब्ध होऊ शकेल. खाजगी गुंतवणूक, तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन आणि सामूहिक जलवापराच्या तत्वावर हा प्रकल्प एक नवा आदर्श निर्माण करणार आहे. आता पाहूया. या प्रकल्पात कंपनीने गावातील नाती, गावकी भावकी आणि स्थानिक राजकारण समजून घेऊन काही महत्त्वाच्या अटी ठरवल्या आहेत. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी किमान 200 शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती कामकाजाचं डिजिटलीकरण करणं आवश्यक आहे. सर्वेक्षणानंतर ठरलेल्या विहिरींची जागा बाजारभावाने किंवा 20 वर्षांच्या भाडेपट्ट्याने द्यावी लागेल. पाईपलाईन ज्या शेतातून जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी अडवणूक न करता पूर्ण सहकार्य करणे आणि नेटवर्कची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आपल्या लागवड क्षेत्रासाठी ठिबक सिंचन प्रणाली उभारणं सर्वांसाठी अनिवार्य आहे. पाण्याचं प्रमाण तज्ञ निश्चित करतील आणि दिलेले वेळापत्रक पाळणं शेतकऱ्यांसाठी गरजेचे असेल. हा प्रकल्प सुरळीत चालावा म्हणून कंपनी प्रति एकर प्रति महिना 800 रुपये शुल्क आकारणार आहे. यात कोणतेही वीज बिल आकारलं जाणार नाही. हे शुल्क पाण्याचे नसून संपूर्ण पायाभूत सुविधा सुरळीत चालू ठेवण्यासाठी कंपनीकडून आकारले जाणार आहे. आता पाहूया या प्रकल्पातून शेतकऱ्यांना कोणते प्रत्यक्ष फायदे मिळणार आहेत. सिंचन सुविधा थेट शेताच्या बांध्यावर उपलब्ध झाल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यालाही बारोमास शेती करता येणार आहे.
विहीर, बोअर आणि विद्युत पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची गरज उरणार नाही. हा पैसा शेतकरी इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकेल. उत्पन्न वाढल्याने शेतकरी घर, मुलांचं शिक्षण आणि घरगुती गरजा शासन मदतीशिवाय पूर्ण करू शकतील. गावात उत्पन्न वाढल्यावर बाजारपेठेचा व्यवसाय वाढेल आणि गावाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. सिंचन व्यवस्थेमुळे पाईप, ठिबक आणि कृषी साहित्याची मोठी मागणी निर्माण होईल. या प्रकल्पामुळे शेतकरी, गाव आणि उद्योग सगळ्यांचीच प्रगती होणार आहे. शेती फायद्याची झाली तर शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होईल. गावातील तरुणांची क्रयशक्ती वाढेल. या प्रकल्पामुळे शेती, उद्योग, गाव आणि शहर सगळ्या पातळ्यांवर सकारात्मक बदल घडून ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. गावातील शिक्षित तरुणांनो, आपल्या गावासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शेतीच्या विकासासाठी आजच पुढाकार घ्या. सहभाग नोंदवा आणि बदलावाचा भाग बना.